केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अमित शाह आज नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, तर उद्या नाशिक दौऱ्यावर असतील। 2 दिवसीय दौऱ्यात अमित शाह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। भाजपच्या या आढावा बैठकीसाठी अमित शाह आज नागपुरात येत आहेत। दुपारी 2 वाजता त्यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल। त्यानंतर सुरेश भट सभागृहात भाजपची विदर्भ आढावा बैठक होईल। या बैठकीला अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील प्रमुख 1500 पदाधिकारी उपस्थित राहतील। विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातील प्रमुख 1500 पदाधिकारी यासाठी उपस्थित राहतील। दरम्यान मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी अमित शहांच्या दौऱ्यावर काय माहिती दिली, काय प्रतिक्रिया दिली, पाहूया। महत्त्वाचं तर राहणारच आहे। अमित भाई निवडणुकीच्या संदर्भात अमित भाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आहे। आपण या अगोदरही बघितलं, ज्या ज्या राज्यामध्ये त्यांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या त्या राज्यामध्ये निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकत गेली। आणि अमित भाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे, माझा विश्वास आहे की अमित भाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोहोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन अमित भाई करतील। दरम्यान या संदर्भात भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र कुकडे काय म्हणतात तेही पाहूया। 2 वाजता सुरेश भट सभागृहामध्ये विदर्भातल्या 62 विधानसभेचे सर्व प्रमुख आमदार, माजी आमदार, अध्यक्ष, निवडणूक संयोजक मंडळ, विधानसभा भाजप प्रभारी, त्याच्यानंतर उपाध्यक्ष, जे प्रमुख उपाध्यक्ष आहेत ते, असा एक आमचा क्रायटेरिया ठरला आहे। जे अपेक्षित लोक आहेत त्यांनाच त्या बैठकीमध्ये प्रवेश आहे। एक चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि निर्माण करून मग कामाला लागतील ह्या पद्धतीने माननीय अमित भाई नागपुरात येणार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।